आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। महापालिका प्रभाग क्रमांक 14 क वंचित बहुजनचे अधिकृत उमेदवार रंजना मनोहर साळवे यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ खडकाळी सिग्नल येथून झाला। येणाऱ्या 15 जानेवारीला सिलेंडर या चिन्हाला मतदान करून मोठ्या प्रमाणात बदल घडवू असे येथील नागरिकांनी सांगितले। गेल्या 15 वर्षात येथील नागरिक प्रत्येक सुविधांपासून वंचित आहे। आता वेळ आली आहे करून दाखविण्याची। यावेळी जनता ही नक्की परिवर्तन करणार। प्रचार रॅली दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, रंजना साळवे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। खडकाळी सिग्नल, साठफुटी रोड, त्र्यंबक पोलीस चौकी, दूध बाजार चौक मंडळी, मोठा राजवाडा, द्वारका या मार्गे प्रचार रॅली निघाली। या प्रसंगी संतोष साळवे, रतन पवार, किरण साळवे, राहुल लोखंडे, देविदास कांगुर्डे, सुभाष गवारे, अविनाश पवार, नटराज मोरे, सविता साळवे, अनुराधा साळवे, आशा साळवे, पूनम साळवे, वृषाली साळवे, श्रुती लोखंडे, मीनाबाई गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। आंबेडकर साहेबांचा जय असो। सुजात आंबेडकर साहेबांचा जय असो। पाटील इकडे घ्या पाठीमागे बी आहे। एक मिनिट गायकवाड साहेब हे रुको एक पाठीमागे पडे साहेबांचा जय असो। तर आम्ही लेट आलो दोघं। भाऊ साठेंचा जय असो। नारळ फोडताना घेऊ काय ऍक्शन? नारळ फोडले परत घ्या फक्त, आम्ही लेट झालो। ते एक नारळ घ्या डाली इकडे। येतो साईडला। मी रतन कोंडाजी पवार, आमची आत्या बहुजन वंचित बहुजन पार्टीकडून उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक 14मधून क। तर आज आम्ही प्रचाराचं नाळ वाढवलं आहे। आज प्रचाराला सुरुवात करतो आहे आम्ही। तरी सर्व प्रभागामधील नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे। वंचित बहुजन आघाडी सिलेंडर निशाणी आहे आमची, यांच्यासमोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावे ही विनंती। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार क गटातील रंजना मनोहर साळवे यांची निशाणी गॅस सिलेंडर। येत्या 15 तारखेला गॅस सिलेंडरच्या चिन्हावर बटन दाबून रंजना साळवे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। वंचित बहुजन महाआघाडीचे अधिकृत उमेदवार। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।